जालन्याच्या कडवंची आणि अंभोरेवाडी शिवारात जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे या शिवारात असणाऱ्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यामुळे काही काळ तळ्याचं स्वरूप आलं होतं। त्यामुळे फळबाग उत्पादन शेतकरी चांगलेच चिंतित सापडले होते आणि मोठं नुकसान त्यांचं झालं। याची गांभीर्यानं दखल घेत आज जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी या शिवारात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेंची पाहणी केली आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधत एकूणच या परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान झालेल्या या नुकसानीचा अहवाल तात्काळ कृषी अधिकाऱ्यांनी शासनाला दिला पाहिजे आणि मी स्वतःच या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बोलणार असल्याचंही खोतकर यांनी सांगितलंय। आज कडवंची या गावामध्ये माननीय माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण आणि मी स्वतः या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या भागाला पाहणी करण्यासाठी या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्यासह या ठिकाणी आलेलो। खरं तर हंगाम हा पावसाचा 1 महिना अगोदर सुरू झाल्यामुळं अनेक द्राक्ष बागायतदाराच्या याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि अतिरिक्त पाऊस झाडाला मिळाल्यामुळं अनावश्यक झाडाची वाढ या ठिकाणी होते, अनावश्यक फुटवे त्याला फुटतात आणि त्यातून मग गर्भधारणा वगैरे होत नाही। त्यामुळं हा शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तशा प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारचा अहवाल कृषी अधिकाऱ्याने तातडीनं शासनाला दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मी स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय कोकाटे साहेब यांच्याशी बोलेलच, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलेलच आणि या काळामधले जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याची दखल शासन घेईल। यापेक्षा 4 तारखेला जो पाऊस झाला होता मागच्या, त्या संदर्भात जी गारपीट झाली होती आणि हे वाघरूळ मंडळ आणि रामनगर मंडळ या मंडळातला सदोष अशा प्रकारची ती यंत्रणा असल्यामुळं तिथं 0-0 पाऊस दाखवतो। त्यामुळं ते न होता वस्तुस्थिती फील्डवर जाऊन कृषी अधिकाऱ्याने ते नियोजन करावं अशा प्रकारच्या सूचना मी कृषी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे अहवाल शासनाला जाईल। NTV न्यूज मराठी जालना।